सुजित कोळगे, साई जाधव, मने म्हणून एक जण आहे, इतर 7-8 जण होते. कशामुळे मारलं तुला? काय कारण काय? लेट होतो त्याच्यात आम्हाला पाठीवर अडवलं, म्हणजे गाड्या घातल्या, कोयते कुरडी तलवारी होत्या, 9-10 जण होते. मला मारलं, बोर्डचे पेपर देऊ दिले म्हणे याला, त्याच्यावर त्यांची नावं माहिती आहे का तुला? हो माहिती. काय नाव आहे त्यांची? सुजित कोळगे, साई जाधव, मने म्हणून आहे, आणि इतर अजून 4 ते 5-6 जण. पण तुझी अशी काही दुश्मनी आहे का? त्यांनी तुझ्यावर एवढे कोयत्या कुऱ्हाडीने वार केले? दुश्मनी काही नाही, ते बॉलचे पेपर देऊ द्यायचे नाही. हा पण का काही दुश्मनी तुझी पहिली? काही भांडणं तर न झालेले त्यांच्या संग पहिली? अनेकदा आधी झालेलं आहे. काय झालं? ते मारायला आले होते असं. काय झालं होतं पहिले? कामावर मला मारायला आले होते, शिवाय केले होते तिथे मला मारत होते. तेव्हा त्यांना मारे लागलं होतं, तर ते बदला म्हणजे रक्ताच्या बदले रक्त कट्टा बिट्टा होता त्याच्याकडे, ते घेऊन कॉलेजला आले, त्याच्या मला गाठून मारले. ते पण तुझ्या संग कॉलेजला शिकता का? बाहेर ते कुठं राहता? मॅडम मी जवळजवळ आहे ना, आता बोर्डाचे पेपर चालू होते तेव्हा, म्हणजे बोर्डाचे पेपर चालू व्हायच्या आधी सुजय कोळगे, त्याचे वडील संजय कोळगे यांनी कॉलेजवर जाऊन प्रिन्सिपलला धमकी दिली का तुम्ही जर सार्थक बोर्डे हा एक आरोपी आणि त्याला तुम्ही शिक्षण का देताय तुमच्या कॉलेजमध्ये. तर ते प्रिन्सिपल बोलले आमच्याकडे पण कायदे नियम आहे, त्याच्या पाठीवर काही शिक्का मारले नाही, तुमच्या आमच्या सांगण्याने आम्ही काही त्याला शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. जर नाही म्हणे आपल्याला त्याला शिक्षणापासून वंचित ठेवायचं, त्याला हॉल तिकीट देऊ नका म्हणे. तर मग प्रिन्सिपलने मला फोन करून सांगितलं असे असे लोक तुमच्या मुलाविरुद्ध आलेले आहे आणि तुमचा मुलगा आरोपी नाही आहे किंवा काय असेल ते आम्हाला कायद्यानुसार एक अर्ज लिहून द्या म्हणे. तर मग मी सदर चौकशी त्यांना केली आणि त्याच्यानंतर मग मला थोडीशी त्यांची भीती वाटली का माझ्या मुलाला मारतील म्हणून. मग मी पोलीस स्टेशनला LC नोंदवली. जवळजवळ 4 महिन्यापूर्वी पण अशाच भांडणं झाले, तेव्हा पण LC नोंदवली होती. माझा मुलगा MIDCत वॉचमॅनचं काम करत होतं, तेव्हा ते 7-8 जण त्याला मारायला गेले होते आणि त्याला मारत असताना त्यांनी त्यांचाच कोयता घेऊन उलटवार त्याला केला, पण तेव्हा तो 18 वर्षाच्या कमी असल्यामुळं त्याच्यावर गुन्हा थोडासा कमी लागला. त्याच्यामुळं ते काय म्हणतात का त्याला जर त्यावेळेला गुन्हा कमी लागला पण त्याला जीव सोडायचं नाही, त्याला आपण मारून टाकायचं आणि याला शिक्षण तर घेऊच द्यायचं, शिक्षणापासून वंचित ठेवायचं. आणि मी पोलिसांना वारंवार सांगत होते, LC पण नोंदवलेले 3 LC माझ्याकडे, त्याच्या पोच पण आहेत, पण पोलीस प्रशासन काहीच काळजी घेत नाही. उद्या माझ्या लेकराला जर काही झालं तर मी काय करू? आता पण एवढं वार केलेले मॅडम, ते जगून माझं लेकराचं म्हणजे इतकी अवस्था बेकार झालेली आहे. गाडी सुद्धा फोडली, पेट्रोल घेऊन जाळायला आणलेले त्यांनी, गाडी जाळून टाकू म्हणे. मग कसे पळतात ते बघू. कुऱ्हाड फेकून मारली, गाडीवर गाडी घेऊन पळाले, तर कुऱ्हाड सुद्धा गाडीला अटकून आलेली, कुऱ्हाड गाडीला अटकून आली आणि मी पोलीस स्टेशनला जमा केली. पोलिस काहीच करत नाही आणि मला जर असं म्हणजे आता मला कुठूनच सपोर्ट मिळत नाही. मॅडम मी एक विधवा आहे, मला 3 लेकरं आहे आणि माझ्या लेकराला काही झालं तर माझ्या जगण्याचा अर्थ काय? मी त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझी आत्महत्या करील, मला न्याय हवा आहे. तुमच्या शेजारीच ते आरोपी राहिला आहेत का? नाही, ते दत्तनगरमध्ये राहतात. त्यांना मला माहीत नाही मॅडम, पण मला तुमची प्रशासनाची साथ पाहिजे, मला प्रशासन साथ देत नाहीये. ठीक आहे, तुम्ही कंप्लेंट किती दिवसापूर्वी केली होती? जवळजवळ 7 महिन्यापासून मॅटर चालू, 7 महिन्यात 3 वेळा मी कंप्लेंट केलेली मॅडम. ठीक आहे. आज माझ्या मुलगा म्हणजे मृत्यूच्या ताडीतून सुटून आलेला आहे. ते 4 गाड्या भरलेल्या होत्या, एक गुन्हेगार शस्त्र त्यांच्याकडे होतं, कोयते, तलवारी, गज आणि कोयता माझ्या पोराच्या हाताला लागला, कुऱ्हाड त्याच्या पाठीवर, गज आणि कुऱ्हाड फेकून मारली तर गाडीत अडकून आलेले, ते आम्ही पोलीस स्टेशनला जमा केले.